नमो किसान महासन्मान योजनेचा हप्ता जमा होणार आहे। शिर्डीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरण देखील होईल। राज्यातील 13,45,000 शेतकऱ्यांना या दोन्ही योजनांचा लाभ मिळेल। शेतकरी बांधवांनो, आजची माहिती ऐकताना एक काम करा, तुमचा मोबाईल जवळ ठेवा, कारण आज विषय फक्त एका हप्त्याचा नाही। आज चर्चा आहे दोन वेगवेगळ्या योजनांच्या हप्त्यांची आणि दोघींचा लाभ एकाच पात्र शेतकऱ्याला मिळाला तर खात्यात एकूण 4,000 रुपये जमा होऊ शकतात। अशी अत्यंत महत्त्वाची माहिती मोठ्या प्रमाणात चर्चेमध्ये आलेली आहे। म्हणजे एका बाजूला पीएम किसानचे 2,000 रुपये आणि दुसऱ्या बाजूला नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये आणि जर आपण हिशोब केला तर आपल्या खात्यामध्ये 4,000 रुपये जमा होतील, म्हणजे पात्र शेतकऱ्यांना 4,000 रुपये मिळतील। पण इथे थोडं थांबून घ्या, इथेच खरी महत्त्वाची गोष्ट सुरू होत आहे। कारण गावातल्या एका शेतकऱ्याच्या मोबाईलवर जर दुपारी बँकेचा मेसेज आला तर त्याच्या शेजारच्या शेतकऱ्याला सुद्धा त्याच वेळी मेसेज येईल असं अजिबात समजू नका। समजा एका गावात 2 शेतकरी राहतात, एका शेतकऱ्याला मोबाईलवर दुपारी 2 वाजता मेसेज आला, खात्यात रक्कम जमा झाली, तो लगेच शेजारी जाऊन म्हणतो माझे पैसे आले, तुझे आलेत का? त्यावेळेस दुसरा शेतकरी एकदा स्क्रीन बघतो तरी त्याला काही दिसत नाही। मग त्याच्या मनात पहिला प्रश्न येतो, माझं नाव कापलं गेलं आहे का? पण प्रत्यक्षात तसं असायलाच हवं असं नाही। पहिल्या शेतकऱ्याचं खातं एका बँकेत असेल, दुसऱ्या शेतकऱ्याचं खातं दुसऱ्या कोणत्या तरी बँकेत असेल। पहिल्या शेतकऱ्याने ई-केवायसी पूर्ण केलेली असेल तर दुसऱ्या शेतकऱ्याच्या नोंदीची तपासणी बाकी असेल। कधी बँकेकडून मेसेज उशिरा येतो, कधी पैसा खात्यात आधी जमा होतो आणि नंतर SMS येतो, कधी SMS येतच नाही, पण पासबुक तपासलं तर रक्कम आधीपासून खात्यात दिसते। म्हणून शेतकरी मित्रांनो, दुसऱ्याच्या मोबाईलवर आलेला मेसेज हा तुमच्या खात्याचा पुरावा नसतो। तुमच्या खात्याची स्थिती तुम्ही स्वतः तपासली पाहिजे आणि आजच्या संपूर्ण माहितीत आपण हाच विषय नीट समजून घेणार आहोत। कोणत्या 2 हप्त्यांची चर्चा सुरू झालेली आहे, 4,000 रुपयांचा नेमका हिशोब कसा होतो, कोणत्या जिल्ह्यांची नावं चर्चेत आहेत, पैसा खात्यात जर आला नाही तर कोणत्या गोष्टी तपासायच्या, ई-केवायसी मध्ये नेमकं काय बघायचं, आधार आणि बँक खातं योग्य प्रकारे जोडलेलं आहे का, हे महत्त्वाचं का आहे, फार्मर आयडीचा विषय कुठे येतो, मोबाईल नंबर जुनाच असेल तर काय गोंधळ होऊ शकतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हप्त्याच्या नावाखाली होणाऱ्या तुमच्या फसवणुकीपासून स्वतःला तुम्ही कसं वाचवायचं, सगळी माहिती आपण डिटेलमध्ये एक एक करून पाहूया। गेल्या काही काळापासून महाराष्ट्रातील अनेक शेतकरी 2 हप्त्यांविषयी माहिती शोधत आहेत। पहिला पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता आणि दुसरा नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता। या दोन्ही हप्त्यांविषयी शेतकऱ्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे, कारण शेतीच्या हंगामात पैसा कोणत्या दिवशी हातात येईल याला खूप महत्त्व असतं। शहरात राहणाऱ्या माणसाला 4,000 रुपये कदाचित किरकोळ रक्कम वाटेल, पण शेतकऱ्याचं गणित वेगळं असतं। 4,000 रुपये म्हणजे कधी 2 पोती खत, कधी औषधांचा खर्च, कधी ट्रॅक्टरच्या काही तासांचं भाडं, कधी मजुरांना द्यायचा काही भाग, कधी बियाण्यांच्या दुकानात दिलेली उधारी आणि कधी हे 4,000 रुपये आठवडाभराच्या अनेक छोट्या खर्चांना थोडी तरी उसंत देतात। समजा शेतकऱ्याकडे सकाळी फक्त 500 रुपये उरले आहेत, दुकानदार म्हणतो औषधाची बाटली 12 रुपयांची आहे, घरी बायको म्हणते घरात किराणा कमी आहे, शेतात कामगार म्हणतो कालची मजुरी द्या आणि त्या दिवशीच खात्यात 4,000 रुपये पडले तर काय होतं? सगळ्या समस्या संपत नाहीत, पण शेतकऱ्याला पुढचं पाऊल टाकायला थोडी जागा मिळते। हेच या पैशांचं महत्त्व आहे। अनेकदा व्हिडिओचं शीर्षक पाहून शेतकरी असा समज करून घेतात की सरकारने स्वतंत्रपणे 4,000चा नवीन हप्ता जाहीर केला आहे। म्हणून इथे स्पष्टपणे समजून घ्या, चर्चेत असलेला हिशोब असा आहे, पीएम किसानचे 2,000 रुपये आणि नमो शेतकरीचे 2,000 रुपये, दोन्ही योजनांसाठी संबंधित शेतकरी पात्र असेल आणि दोन्ही रक्कम मिळाली तर मिळून 4,000 रुपये मिळतील। म्हणजेच ही 4,000 रुपयांची रक्कम 2 स्वतंत्र लाभ एकत्र झाल्यावर तयार होते। हे समजून घेणं महत्त्वाचं आहे, कारण काही जण गावात जाऊन सांगतात 4,000चा नवीन फॉर्म भरायचा आहे। असं कोणी सांगत असेल तर आधी माहिती तपासा। 4,000 रुपये मिळवून देतो, 500 रुपये द्या असं सांगत असेल तर आधी सावध व्हा। कोणत्याही सरकारी योजनेच्या नावावर पैसे मागणाऱ्या व्यक्तीवर लगेच विश्वास ठेवू नका। हा प्रश्न जवळजवळ प्रत्येक हप्त्याच्या वेळी विचारला जातो, त्याला पैसे आले, मला का नाही आले? आमच्या गावात 5 जणांना आले, माझे कुठे गेले? सकाळपासून मोबाईल पाहतोय, काहीही मेसेज नाही। अशा वेळी सर्वात आधी हे लक्षात घ्या, लाभार्थ्यांची संख्या मोठी असते, प्रक्रिया टप्प्याटप्प्याने होऊ शकते, वेगवेगळ्या बँका असतात, खात्यांची स्थिती वेगळी असते, आधार लिंकिंग वेगळं असतं, ई-केवायसीची स्थिती वेगळी असते, काही प्रकरणात कागदपत्रांची तपासणी बाकी असू शकते। त्यामुळे एकाच गावात 4,000च्या मोबाईलवर 4 वेगवेगळ्या वेळेला मेसेज येणं आश्चर्याची गोष्ट नाही। समजा सकाळी 11 वाजता एकाला आले, दुसऱ्याला 2 वाजता आले, तिसऱ्याला संध्याकाळी 6 वाजता येऊ शकतात, चौथ्याच्या खात्यात पैसा पडला पण मोबाईलवर मेसेजच आला नाही, तो दिवसभर काळजी करत राहिला। दुसऱ्या दिवशी पासबुक अपडेट केलं आणि त्याला समजलं पैसे तर कालच आले होते, म्हणून फक्त SMS म्हणजे अंतिम सत्य नाही। तर शेतकऱ्यांनो,
तुमचा हप्ता अपेक्षित असेल तर 5 गोष्टी लक्षात ठेवा. पहिली म्हणजे आधार आणि बँकेचं खातं, दुसरी आहे ई-KYC, तिसरी आहे फार्मर ID. जिथे आवश्यक असेल तिथे आपल्याला फार्मर ID कार्ड द्यावा लागतो. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बँकेचं खातं ॲक्टिव्ह आहे का, सक्रिय आहे का, आणि 5वी म्हणजे मोबाईल नंबर योग्य आहे का. ही 5 कामं किरकोळ वाटतात, पण अनेकदा मोठा गोंधळ याच 5 गोष्टींमध्ये असतो. तर शेतकऱ्यांनो, आता अनेकांना ज्या भागाची सर्वाधिक उत्सुकता आहे आपण तो भाग घेऊया. काही जिल्ह्यांची नावं पहिल्या टप्प्यांच्या संदर्भात चर्चेत आलेली आहेत. तुमच्या जिल्ह्याचं नाव ऐकलं तर तुम्हाला नक्कीच आनंद होईल, पण एक गोष्ट विसरू नका, जिल्हा यादीत नाव असणं आणि प्रत्येक व्यक्तीच्या खात्यात रक्कम निश्चितपणे जमा होणं या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. व्यक्तिगत पात्रता आणि नोंदी महत्त्वाच्या असतात. आता आपण सुरुवात करूया नाशिक जिल्ह्यापासून. नाशिकमध्ये शेती म्हणजे सरळ सपाट शेताचं गणित नाही. कुठे डोंगर उतार आहेत, कुठे लाल माती आहे, कुठे पावसाचा जोर, कुठे बागायती पिकं, आंबा, काजू आणि स्थानिक शेती करणाऱ्या अनेक कुटुंबांसाठी हंगामात रोख पैसा हाताशी असणं खूप महत्त्वाचं असतं. खत, औषधं, फवारणी, मजुरी, वाहतूक सगळं पैशांवर चालतं. अशा वेळी 2 योजनांचे मिळून 4,000 रुपये आले तर शेतकऱ्याला काही खर्चाला हातभार लागू शकतो. पण नाशिकमधील शेतकऱ्यांनो, गावात कोणीतरी आज सगळ्यांचे पैसे येणार असं सांगितलं म्हणून दिवसभर मोबाईल हातात घेऊन बसू नका. तुमची लाभार्थी नोंद तपासा, ई-KYC पूर्ण ठेवा, बँक खातं चालू आहे का ते पहा. आता पुढचा जिल्हा आहे जळगाव जिल्हा. या जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा अशीच परिस्थिती दिसून येते. काही शेतकऱ्यांसाठी शेती ही एकमेव कमाई नसली तरी सुद्धा शेतीवरील खर्च कमी नसतो. बागेतील औषध, झाडांची निगा, मजूर, वाहतूक, बाजारापर्यंत माल या प्रत्येक टप्प्यावर पैसे लागतात. म्हणून हप्ता आला तर उपयोग होतो, पण एकदा बँकेतील माहिती सुद्धा नक्की तपासा. आता आहे सोलापूर जिल्हा. आता सोलापूर म्हटलं की फक्त शहर डोळ्यासमोर आणू नका. जिल्ह्यात मोठा ग्रामीण आणि कृषीचा पट्टा आहे. वेगवेगळी पिकं, वेगवेगळी सिंचनाची व्यवस्था, वेगवेगळ्या भागात वेगळे खर्च. एका तालुक्यात ऊसाचं गणित, दुसऱ्या भागात भाजीपाला, कुठे धान्य, कुठे बागायती पिकं, कुठे पशुपालनाची शेती. अशा जिल्ह्यात एका शेतकऱ्याची परिस्थिती दुसऱ्यासारखी असतेच अशातला भाग नाही. पण खर्चाच्या बाबतीत सगळ्यांची एकच तक्रार, शेतीत पैसा सतत जातो. म्हणून हप्त्याची रक्कम वेळेत मिळणं महत्त्वाचं ठरतं. पुढचं नाव आहे धुळे जिल्ह्याचं. समजा शेतकऱ्याने आधीच बियाणं घेतलं, दुकानदाराला काही पैसे दिले, बाकी उधार ठेवले. 2 दिवसांनी दुकानदार फोन करतो, राहिलेले पैसे कधी देणार. शेतकरी म्हणतो हप्ता आला की देतो. अशा परिस्थितीत सरकारी योजनेचा पैसा म्हणजे केवळ खात्यात दिसणारी रक्कम नसते, तो आधीच केलेल्या एखाद्या व्यवहाराचा आधार बनू शकतो. त्यानंतर आहे नंदुरबार जिल्हा. खानदेशातला नंदुरबार जिल्हा. आता नंदुरबारमधील अनेक भागांमध्ये पेरणीच्या काळात प्रत्येक दिवस महत्त्वाचा असतो. हवामानाचा अंदाज पाहायचा, जमीन तयार करायची, बियाणं आणायची, खताची व्यवस्था करायची आणि अचानक खर्च वाढतो. अशा वेळी खात्यात 4,000 रुपये आले तर त्याचा प्रत्यक्ष उपयोग होऊ शकतो. पण नंदुरबारमधील शेतकऱ्यांनो, एक महत्त्वाचा मुद्दा, कुणाच्या व्हॉट्सअप स्टेटसवर बँकेचा मेसेज पाहिलात म्हणून स्वतःचे पैसे आले असं समजू नका. तुम्ही आधी तुमचं खातं तपासा. कमी जास्त प्रमाणात आपल्याला प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशाच पद्धतीची परिस्थिती जाणवते. आता पुढचे जिल्हे आहेत बुलढाणा जिल्हा, वाशिम जिल्हा, विदर्भातला यवतमाळ, भंडारा, गोंदिया, तिकडे महाराष्ट्राच्या सीमेजवळचा गडचिरोली जिल्हा, परत आपला नांदेड जिल्हा, हिंगोली, मराठवाड्यातला जालना, छत्रपती संभाजीनगर, मुंबई जवळचा ठाणे, कोकण किनारपट्टीचे रत्नागिरी, सिंधुदुर्ग. जर शेतकरी बांधवांनो तुम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असाल तर प्रत्येकाने स्वतःच्या बँक खात्याची स्थिती एकदा तपासून घ्यावी. विशेषतः खूप दिवस वापरलं नाही असं खातं असल्यास ते सक्रिय आहे का हे एकदा चेक करावं. काही शेतकऱ्यांकडे 2 किंवा 3 बँक खाती असतात. कुठलं खातं योजनेशी जोडलेलं आहे हेच त्याला आठवत नाही. मग ते एका खात्यात बॅलन्स पाहतात आणि म्हणतात पैसे आले नाहीत. नंतर दुसरं पासबुक पाहिल्यावर रक्कम दिसते. आता आपण थोडं ई-KYC बद्दल समजून घेऊ. अनेक शेतकऱ्यांना ई-KYC हा शब्द ऐकून त्रास वाटतो. पुन्हा काय नवीन असा प्रश्न पडतो. पण साध्या भाषेत सांगायचं तर संबंधित लाभ योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचतोय का, लाभार्थ्याची ओळख योग्य आहे का, यासाठी अशा तपासणीच्या प्रक्रिया महत्त्वाच्या ठरतात. तुमची ई-KYC अपूर्ण असेल तर लाभ प्रक्रियेमध्ये अडचण तयार होऊ शकते. म्हणून हप्ता येणार अशी बातमी ऐकून शेवटच्या क्षणी धावण्यापेक्षा स्थिती आधीच तपासून ठेवलेलं नेहमी चांगलं. आधार आणि बँक खात्यातील नाव तपासणं सुद्धा गरजेचं आहे. हा मुद्दा छोटा वाटतो, पण समजा आधार कार्डवर नाव असेल विठ्ठल रामराव पाटील आणि बँकेमध्ये नाव असेल विठ्ठल आर पाटील, काही ठिकाणी सिस्टीमला तपासणी करताना तपशील जुळणं आवश्यक असू शकतं. त्यामुळे नाव, जन्मतारीख, आधारची माहिती आणि बँकेतील नोंद शक्य तितकी योग्य ठेवा.
विशेषतः लग्नानंतर नाव बदललेल्या महिला लाभार्थ्यांच्या बाबतीत जुन्या आणि नव्या नोंदीची तपासणी करून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. काही शेतकरी विचारतात, आज हप्ता मिळतोय ना, मग फार्मर ID नंतर पाहू. पण शेती संबंधी सरकारी नोंदी अधिकाधिक डिजिटल होत असताना शेतकऱ्यांची माहिती व्यवस्थित असणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं बनलंय. त्यामुळे जिथे फार्मर IDची आवश्यकता सांगितली जाते तिथे तो वेळेत तयार करून ठेवणं नेहमीच फायद्याचं ठरतं. पुढचा मुद्दा आहे, तुमचं बँक खातं बंद तर नाही ना? हा खूप साधा पण महत्त्वाचा प्रश्न आहे. काही लोकांनी 2-3 वर्षांपूर्वी एखाद्या बँकेत खातं उघडलेलं असतं, नंतर दुसऱ्या बँकेत व्यवहार सुरू होतात. जुनं खातं जवळजवळ वापरणंच बंद होतं, पण सरकारी योजनेतील जुनी नोंद तिथेच असते. हप्ता आला की शेतकरी सध्याच्या खात्यात पाहतो, त्याला त्यामध्ये कोणतीही रक्कम दिसत नाही. मग तो म्हणतो, माझे पैसे अडकले. त्यामुळे जुने खाते, नवीन खाते आणि योजनेत नोंद असलेलं खातं तुम्ही एकदा स्पष्टपणे तपासून घ्या. मोबाईल नंबरचाही छोटा गोंधळ मोठी काळजी निर्माण करू शकतो. समजा वडिलांच्या नावावर बँकेत खातं आहे, बँकेत दिलेला नंबर हा मुलाचा आहे, नंतर मुलाने नवीन सिम घेतलं, जुना नंबर बंद झाला, पैसा आला तरी घरात कुणालाच मेसेज नाही. मग संध्याकाळी गावात चर्चा, आपले पैसे नाही आलेत. दुसऱ्या दिवशी बँकेत गेल्यावर कळतं, काल दुपारीच आलेत म्हणून मेसेज आला नाही म्हणजे पैसे आले नाहीत असं होत नाही. शेतकऱ्यांनो, फसवणुकीचा भाग विशेष करून लक्षात घ्या. समजा तुमच्या मोबाईलवर अनोळखी नंबरवरून फोन आला, समोरचा माणूस अगदी सरकारी ऑफिसमधून बोलतोय अशा आवाजात म्हणतो, तुम्ही PM किसानचे लाभार्थी आहात का? मग तो तुम्हाला म्हणतो, तुमच्या मोबाईलवर 6 आकडी नंबर आला आहे, तो सांगा. इथेच फोन बंद करा. OTP सांगू नका, कुठल्याही परिस्थितीत सांगू नका. तो माणूस पुढे म्हणेल, OTP नाही सांगितला तर पैसे परत जातील, तरी OTP देऊ नका. आत्ताच द्या तरी सुद्धा देऊ नका. मी सरकारी अधिकारी आहे तरी सुद्धा देऊ नका, कारण खऱ्या सरकारी लाभासाठी तुमच्या बँक व्यवहाराचा गोपनीय OTP अनोळखी व्यक्तीला सांगायची गरज नसते. कोणी सांगितलं कार्डचे शेवटचे 4 अंक सांगा तर सावध व्हा. CVV सांगा म्हटलं तरी तुम्ही सावध व्हायला पाहिजे. ATM पिन कोणाला सांगू नका. ताबडतोब फोन बंद करा. तुमच्या कार्डची गोपनीय माहिती तुम्ही स्वतःजवळच ठेवली पाहिजे. समजा खात्यात आधीच 30,000 रुपये आहेत. शेतकरी 4,000च्या हप्त्याची वाट बघतो. फसवणूक करणारा फोन करतो, शेतकरी OTP सांगतो. 4,000 मिळण्याआधी 30,000 गायब होतात. म्हणून लक्षात ठेवा, हप्त्यापेक्षा खातं सुरक्षित ठेवणं मोठं आहे. तुम्ही गावातल्या वयोवृद्ध व्यक्तीला सुद्धा ही गोष्ट नक्की सांगा. याच काळात कर्जमाफी संदर्भात सुद्धा अनेक चर्चा होत असतात. शेतकरी WhatsApp ग्रुपमध्ये एक मेसेज पाहतो, कर्जमाफीचा GR आला. दुसऱ्या ग्रुपमध्ये सगळ्यांचं कर्ज माफ झालं. तिसऱ्या ग्रुपमध्ये वेगळीच माहिती असते. अशा वेळी गोंधळ होतो. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, कर्जमाफी, PM किसान आणि नमो शेतकरी या सगळ्या स्वतंत्र गोष्टी आहेत. एका योजनेची पात्रता दुसऱ्या योजनेला तशीच लागू होत नाही. कर्जमाफीसाठी वेगळे नियम असू शकतात. PM किसानसाठी वेगळी पात्रता लागते. नमो शेतकरीसाठी वेगळी प्रक्रिया करावी लागते. म्हणून कोणतीही बातमी ऐकताना तिचा विषय आधी समजून घ्या. तर शेतकरी बांधवांनो, आजच्या माहितीतून काही गोष्टी अगदी स्पष्ट लक्षात ठेवा. चर्चा PM किसानच्या 23व्या हप्त्याची आणि नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची आहे. दोन्ही योजनातून प्रत्येकी 2,000 रुपये मिळाल्यास तुम्हाला 4,000 रुपये मिळू शकतात. पण प्रत्येक लाभार्थ्याची पात्रता स्वतंत्र असते. दुसऱ्याला पैसे आले म्हणजे तुम्हाला सुद्धा त्या क्षणी पैसे येतील अशातला भाग नाही. मेसेज उशिरा येऊ शकतो. कधी मेसेज न येता सुद्धा पैसे खात्यात जमा होऊ शकतात. म्हणून बँकेचं खातं तपासा, आधार लिंकिंग तपासा, eKYC तपासा. फार्मर IDची आवश्यकता असेल तर तो सुद्धा तपासा. मोबाईल नंबर योग्य ठेवा. जुनं किंवा बंद बँक खातं आहे का ते तपासा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणालाही OTP देऊ नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाची माहिती पाहिली. म्हणून ही माहिती तुम्ही स्वतःपुरती मर्यादित ठेवू नका. तुमच्या गावातील शेतकरी ग्रुपमध्ये पाठवा. घरातील ज्येष्ठ व्यक्तींना सांगा. पण कोणतीही माहिती शेअर करण्याआधी ती अधिकृत आहे का हे तपासण्याची सवय लावा. कारण आजच्या काळात चुकीची बातमी खऱ्या बातमीपेक्षा वेगाने पसरते. आणि शेवटी एवढंच सांगतो, पैसा खात्यात आला तर आनंद व्यक्त करा, पण घाई करू नका. पैसा दिसला नाही तर घाबरू नका. आधी तपासा. फोन आला तर तुमची गोपनीय माहिती कोणालाही देऊ नका. आणि सरकारी योजनेबद्दल अंतिम विश्वास नेहमी अधिकृत माहितीलाच द्या. तर शेतकऱ्यांनो, अशाच PM किसान, नमो शेतकरी, कर्जमाफी, पीक विमा, अनुदान, शेती योजना आणि शेतकऱ्यांच्या कामाच्या महत्त्वाच्या बातम्या सोप्या, सरळ आणि आपल्या भाषेत समजून घेण्यासाठी चॅनलशी जोडलेले राहा. चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा. आता आपण पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.